दाखवायचा म्हणजे दाखवायचा. काय बोलला तो गवळणी? तेजल थांबा, तेजल तुझ्या गहंडीत कोणीतरी दुसऱ्याच भरतोय ग, बरोबर ना? वा रे वा, तू तेजल नावाचं शास्त्र पुराण, राधेचं नाव काय तेजल होतं काय? मी कांदा म्हणूनच म्हटलं ना, मी तुझं नाव घेतलं काय जग्गू म्हणून, खारगावकर म्हणून नाही ना? तर तुझं शास्त्र आण पाहू. जग्गू, जग्गू तुझं आण पाहू. तुझा शास्त्र कसा आहे तो आण पाहू. आहे तुझ्यात दम? हा, बाईचे बोलणे बोचे दिसतात तुला. बोच्यात म्हणजे बुचड्यात. तुला बुचडा कळतो का? तुझ्या बायको कधी बुचडा घालते का? बायकोला बोचा आहे काय? म्हणजे हा, ह्याला आंबाडा म्हणतात. आंबाडा, याला बोचा तर नाही म्हणत, बरोबर की नाही हो? याला आंबाडा म्हणतात. आणि बो म्हणजे इथे रबर बांधून जी केस सोडतात ना, त्याला बो म्हणतात. मेल्या आधी घरात जाऊन तुझ्या बायकोच्या शेजारी बसून, नाही तर तिला मांडीवर बसून तिला विचार, बाई बोच्यात कसं घालतात ग फूल? हा, ते आधी तुझ्या बायकोला जाऊन विचार. आणि नंतर परत बारी कधी माझ्यासोबत लागली ना, तर येऊन माझ्यासोबत बाऱ्या कर. झंड बुवा आहे हा, भिक्कारी, एक नंबरचा भिक्कारी बुवा आहे हा. नंतर म्हणतो, चालीसे आली बाया दाराशी बोलायला लागली, पुटू पुटू चुटू चुटू, काय लागते कानाच्या खालचं चाटू चाटू. म्हणजे काय, कानाच्या खाली काय आहे मला सांगा ना? आता मला कळूच द्या, कानाच्या खाली काय आहे? ह्याने शास्त्र काय पटवून दिलं? तुझ्या खाली दही दूध लावून फिरतोस तू चाटायला. आणि बरं, चाटणं हे काम कानाचं आहे, राधेचं नव्हे. त्याच्यामुळे चाटेगिरी तू मेल्या करतोस, राधा करत नाही. तुझी सवय हो हंडी चाटायची, दही दूध चाटायची, या सवयी तुझ्या आहेत. त्यात राधेचा काहीच लुकआउट नसतो. अडाणी, गुडघ्यात मेंदू, समजलास? तू अडाणीच आहेस, गावठीच आहेस. ताली पाहिजे म्हणतो, तुमच्या सगळ्यांची ताली पाहिजे. याला तालाचा पाणी गालाला गेला न बुलबुलीत करून टाकलास तो सगळा. तुला शुद्ध आधी बोलता येतं का? शुद्ध मराठी बोलता येत असेल तर बारीक कर बुवा माझ्यासोबत. तर आता जास्त काय नाही, बुवाच्या डायरेक्ट गवळणीला हात घालते. बुवाची गवळणीची चाल काय? पोरिये मन साथ या झिमझिम पाणी. काय म्हणतो माहितीये काय तो? आपण हॉस्पिटलला होतो ना, तो काय म्हणतो माहितीये? तेजल तुझ्या गहंडीत कोणीतरी दुसराच भरतोय ग. बरोबर आहे, बरोबर. तेजल, पहिली गोष्ट तर तुझी ही पुराण, ही जी गवळण आहे ना, मला थुकतील. जर इथे कोणी ज्ञानी लोक असतील ना, तर तुला चपलीने मारतील. कारण ही तुझी गवळण शक्ती तुऱ्याला साजेशी नाहीच आहे. जो शक्ती तुऱ्याचा नियम आहे, शंकर पार्वती राधा कृष्ण, हा नियम तू संपूर्णपणे तोडलाच आहे. तू त्या नियमावलीत संदेशला आधी घुसवतच होत, असं तेजलला पण घुसवायला लागलंय. हे तुझं शास्त्र आणि पुराण. तू तिथे आहे ना, याला घर दिलं बाई तिथं. त्याला म्हणावं तिथं बुचात पाणी घे, नाही तर फिनेल पिऊन काहीतरी जीव देस तिथं. हा, तू देतोस आहे त्याला बुचात पाणी? नाही तर काय, तो मरणार नाही पण बुचात पाणी देऊन. पण मला सांड. तर बुवा तुझ्या गवळणीची काट देते बघ. तेजल तुझ्या गहंडीत कोणीतरी दुसरंच भरतोय ग. आता काय, माल दही दूध असं काय याचा विषय असेल तर आता तुझ्या गहंडीत दुसरंच भरतोय ग. तर आता बुवा कटिंग आहे. माझ्या भरलेल्या हंडीने, कारण दया दुधाने नेहमी हंड्या भरलेल्याच असतात, माठ नेहमी भरलेलेच असतात. पण तू येतोस ते दही दूध खायला, ते दही दूध चाटायला, ते दही दूध कमी करायला, माठाची जी लेवल असते ती कमी करायला तू येतोस. मग आता तुला कटिंग कशी देते बघ. माझ्या भरलेल्या हंडीने भरतोस तुझं रे पोट. अरे आहेस खरा भिकारी, जग्गू, अरे आहेस खरा भिकारी, जरी नाव असलं तुझं मोठं. थांबा, बाकी आहे बस. मला बसायला हवंय पण मी तुम्हाला बसायला देते, माझ्यावरती बसून.
असलं ना, जरी तुझ्या घरात दया दुधाच्या राशी असल्या ना, तरी तू मरायला चाटायला माझ्याच घरात येतोस. तुला घरात भेटत नाही ना चाटायला, म्हणून तू माझ्याकडे येतोस. मग बघ, माझ्या भरलेल्या हंडीने भरतोस तुझं रे पोट. अरे आहे सखारा भिकारी, जरी नाव असलं तुझं मोठं. नको बोलूस रे खोट, नको बोलूस रे खोट, माखलाय बघ तुझा चोट. खोटं बोलतोस, येतोस दही दूध खातोस, तू एवढंसा पोर आहेस, तुझा पूर्ण ओठ भरलाय, तुला दिसत नाही दही दुधाने, आणि वरून खोटं बोलतो. नाही नाही, मी नाही दही दूध खाल्लं, नाही दही दूध खाल्लं मिळाल्या खोटारड्या. मग तुझाच ओठ, तुझाच ओठ. नको बोलूस रे खोट, नको बोलूस रे खोट, मागलाय बघ तुझा चोट. नको बोलूस रे खोट, मागलाय बघ तुझा चोट. माझ्या भरलेल्या हंडीने भरतोस तुझं रे पोट, माझ्या भरलेल्या हंडीने भरतोस तुझं रे पोट. अरे आहे सखारा भिकारी, जरी नाव असलं तुझं मोठं. नको बोलूस रे खोट, मागलाय तुझा रे चोट. नको बोलूस रे खोट, मागलाय बघ तुझा बरोबर आहे की नाही कटिंग? जर तू खोटं बोलतोस, दही दूध म्हणतोस, माझी हंडी भरायला कोणी येत नाही बुवा, ती भरलेलीच असते, ती भरलेलीच असते. पण ती जर कमी करायला कोणी येत असेल तर तो तूच आहेस, एवढं लक्षात ठेव. आमच्या घरात दया दुधाने हंड्या भरलेल्या असतात हो, पण हा येतो चाटीगिरी करायला. म्हणून बुवा लक्षात ठेव, गाठ कोणाशी आहे तुझी. तुला काय वाटलं, मला विंचू चावला म्हणून मी बारी करणार नाही, किंवा गप्प बसीन, किंवा रडीन, मग तुला घाबरून राहीन. अरे चल, खड्ड्यात गेलास तू, किती आले आणि किती गेले. तू विंचू तर मी इंगळी आहे, तू विंचू तर मी इंगळी आहे. याला वाटलं असेल आता मी पांगळी आहे. तू विंचू तर मी इंगळी आहे, तुला वाटलं असेल आता मी झाली पांगळी आहे. इथे माणसं बसलेली सगळी आहे, म्हणून सांगते सगळ्यांनी ऐका, आता माझी तब्येत चांगली आहे, आता माझी तब्येत चांगली. तर हा असतो बुवा दणका तेजल पवारचा. उगाच नाही नाव आहे तेजल पवार गोताड, लक्षात ठेव. याला म्हणतात तेजल पवार. एवढं असून पण कोणी बारी केली नसती, केली असती, पण मी उभी राहिले. मला मोठेपणा करायचंच नाही, मुळात गाजवायचंच नाही, ते सोडून दे. त्यानंतर म्हणतो, ऐका ना धनी माझी कहाणी, आता तरी मनावर धरा. संदेश रात्रीचा एक वेळ नको, 3-4 वेळा तरी करा. बरोबर? काय मेसेज? अजिबात नको खुर्ची, भेंडी जीव गेला तरी चालेल, पण खुर्चीवर बसणार नाही. तर म्हणजे काय संदेश, मेसेज 1 वेळा नको, 10 वेळा, 3-4 वेळा करा. तुला काय करायचं? माझा नवरा मला 4 वेळा करेल, नाही तर 10 वेळा, नाही तर 100 वेळा करेल. तुला भेटत नाही काय करायला? जगू कुठं करतोयस भागू, जरा बघू. तुला काय काय भेटत करायला? मला तू पण कर. वहिनीला, ओ वहिनी, जगूचा जीव चाललाय इथं करण्यासाठी, त्याला करू द्या. मग याची बायको काय म्हणते, जग्गूची बायको, तू मेरे नवरे पे आएगा तो मैं भी भेंडी तेरे बायको पे जाएगी ना. आणि मुळात आता संदेश इथं मेसेज करायला, मला सांगा, माझा नवरा माझ्या नेहमी सोबत असतो, त्याला मी काय सोबत असल्यावर मेसेज करीन, ओ चला जेवायची वेळ झाली, जेवूया, चला हो पाटावर बसा ना
धनी नाही करणार मी मेसेज. तो माझ्या सोबत असतो. तुझी बायको आणलीच आहे सोबत? कुठं कीबोर्डवर पॅडवर बसली होती काय अशी? नाही ना. मग आता लक्षात ठेव बुवा संदेश पालकर, तुझा रोल आलाय. मी तुझा मोठा काम आला. आता संदेश रात्रीचा 1 वेळा नको, 10 वेळा नको, 100 वेळा करेल. पण माझा संदेश माझ्याकडे राहू दे, तो मला करेल. बुवा तुला जर कमी पडत असेल तर हा संदेश पालकर आहे, याला पाठवते तुझ्या घरात करायला. जा जा बुवा, बुवा म्हणते जा जा बाबा, बारी सोड. जा जा, तू बारी संपली, बारी संपली. तू जा पटकन, जा पॅकअप कर आणि डायरेक्ट जाऊन श्रीवर्धनला ठोक बुवाचा दरवाजा आणि सांग, ओ वहिनी जग्गूला लय आठवण येते, त्याला करायचं आहे, त्याला आता घरी आल्यावर करू द्या. तर त्याच्यावरती तुला कटिंग बन. तर जग्गूची बायको काय म्हणते की लवकर या जेवायला, माझं तर पोट काटोकाट भरले, कारण तुम्ही नेहमी बाऱ्या करता बरोबर. याच बाऱ्या नाही करत, हा भजनाच्या पण बाऱ्या करतो है ना. तर त्याची बायको काय म्हणते की बा बाऱ्या करून करून तुम्ही रोज लेट येता, तर मला काही थांबवत नाही, मी आपलं पोट माझं भरून घेते, पण तुम्ही या मी तुमचं ताट करून देते जेवणाचं. मग असं बघा, आहो आहो धनी तुम्ही घ्या हो मनी, पोट भरलंय काय ठोका, बारी करून तुम्ही लवकर या, बारी करून तुम्ही लवकर या, मग करते तुमचा ताट. लवकर या मग करते तुमचा दोघांनी करून काम तुझं ढुंगाण केलंय जा बरोबर. आता बुवानी कथा कोणती आहे हे तू स्पष्ट करून सांगितलंस आणि ह्याच्यात सुद्धा तू तेजलचं नाव वापरलं बरोबर ना. याच्यात सुद्धा म्हणजे तुझ्या प्रत्येक पुराणात तेजल जर असेल तर खरंच तुझा आण पाहू. जग्गू लवकर आण पाहू, तुझा काय शास्त्र आहे तो आण पाहू. जर तुझ्यात दम असेल ना, भेंडी खरा शाहीर असेल तर तुझं शास्त्र घेऊन ये. चल इथे ये तुझं शास्त्र घेऊन. तेजलचं ढुंगाण कोणी जाम केलंय ना, ये दाखव तुझ्या त्या शास्त्रात काय याची कथा आहे ती मला दाखव. मला खरं सांगा, मी जी गाणी घेतलं म्हणजे एकच मी शास्त्रीय पद लावलं, पण त्याचं मी शास्त्र पटवून दिलं की नाही? दिलं. गाढवाचं लग्न ही कथा होती, ती मी स्पष्ट करून सांगितली. पण तू ढुंगाण जाम केलंयस याची काय कथा स्पष्ट करून दाखवलीस ती दुसऱ्या बारी स्पष्ट करून दाखव, नाही तर शाहीर म्हणून तुझ्या नावावर फुकेन. एवढं लक्षात ठेव. आता तू अभी तू समझ जा और सुधर जा बच्चे, अभी तू समझ जा और सुधर जा. तू अभी बहुत कच्चा है, मेरे को अभी पता चला तेरी बुद्धि इधर है. वो पहले मालूम होता था ना तो तेरा नाम ही नहीं पता थी किसको भेंडी. तर नंतर म्हणतो अगं कशी आहे तुला, अगं होऊ नको गरम होईल सर, तुझ्या बोल आणि बोचावर बोल 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 म्हणतो. बोल बोल म्हणजे शब्द आणि बोचावर म्हणजे आंबाड्यावर. म्हणजे साडी सोडली सर्वांनी, साडी सोडली, दागिने सोडले, मेकअप सोडला, चेहरा सोडला, हात पाय सोडले आणि लक्ष कुठे सगळ्यांनी दिलं? बोचावर. तुझ्या तिकडची माणसं तशी असतील, आमच्या रत्नागिरी आणि लांजातली माणसं तशी नाही. आमच्या इथे आया बहिणींची इज्जत केली जाते एवढं लक्षात ठेव. मान सन्मान दिला जातो एवढं लक्षात ठेव. त्याच्यामुळे हे गाणं परत जर लावशील तर तू कर्माने मरशील. पण तरी सुद्धा अभी तू बोचे पे आया तो भेंडी में किस पे जाएगी फिर. मग कसं जग्गू गेलाय दुकानावर. बघा कशी मी शब्दाला कटिंग देते.
जगबुवा गेलाय दुकानावर घेऊन आलाय पंड पंड अरे जगबुवा गेलाय दुकानावर जगबुवा गेलाय दुकानावर घेऊन आलाय पंड पंड घेऊन आलाय पंड पंड मग जगबुवाचं फुल धर अंड अंड मी वाईट काय आणारच नाही अंड अंड आणायला गेलाय बुवा बुवा काय गेलाय अंड आणायला मग जर पडलं तर त्याचा सत्यानाश होईल वेगळ्या काळी वेगळी होईल तर त्याचा सफेद घर वेगळा होईल मग जगबुवाचं फुल धर अंड जगबुवाचं फुल धर तुझा अंड आणि बुवा प्रश्नावर म्हणाला की प्रश्नासाठी बाईने मला बोलवलं नाही. आता मला सांगा जवळजवळ हा बुवा गेल्या 2 वर्षापासून सलग आहे माझ्यासोबत समोर आणि तेव्हापासून माझा प्रश्न बुवाला सेम आहे. मग आता इथे येऊन परत तुमची माणसं बोलून प्रश्न द्यायला वेळ घालवण्यासाठी कशाला मी वेळ घालू बरोबर की नाही. म्हणजे माझा प्रश्न घ्यायला बुवा तुमच्या माणसाला पाठवा तो तिथून पहिलीकडून येणार आणि माझा तुमच्या बारीक प्रश्न घ्यायला माझ्या माणसाला पाठवा. तुझ्याकडे आहे ना बुवा माझा प्रश्न आणि तोच तर मी विचारला. हा जर मी बदलला असता तर तू म्हणू शकला असतास. त्याच्यामुळे हे उगाच काही खातूर मातूर बोलायचं नाही रे. हा मला वाटतं तू चड्डी तरी घातलीस आहे बुवा तेवढी तरी अक्कल आहे का तुला चड्डी घालायची नाही. खरं आता मला हा येणाच वाटायला लागलाय. आई शपथ खालू भाज्या कसा होणार हा भाज्या इथं आहे ना हा कसा आहे माहितीये काय हा खालू भाज्या राहू दे याचा भाज्या कसा वाजतो बघितला ना पेटी लावतो आधी हा मग त्यानंतर घुसवतो मग गातो मग जसं त्याचा सूर पकडून झाल्यावर घुसवलेला काढतो आणि मग असा मेंढलाट है ना. संदेशवात्रीचा वेळ नको विचार वेळा करा संदेशवात्रीचा वेळ नको विचार वेळा करा ऐका ना कधी माझी कहाणी आणि मनावर करा संदेशवात्रीचा वेळ नको विचार वेळा करा बरोबर की नाही. असंच नसतो ना इथे मेमलट कधी पण त्याला बघा तो गातो कुठं बघतो कुठं काय समजेल नाही असा येण्यासारखा करतो असा बावरतो. मला म्हणतो नाकात बाई गाते मी नाकात गाते काय बेटी आपल्यासारखा आवाज ऐकेल कोणाचा हा नाकात गाणं बुवा नाकात गाणं ह्याला म्हणतो जगबुवा जपून धरत जांड जगबुवा जपून धरत जांड आपलं जगू हे बघ बघितलंस याला म्हणतात नाकात गाणं जगबुवा जपून धरत जांड जगबुवा जपून धरत जांड याला म्हणतात नाकात गाणे. आम्ही नाकात गात नाही आमचा भेंडी सरळ आणि सीधा आणि स्ट्रेट आवाज आहे जो आणि म्हणून बुवा आता खरगावकर म्हणजे बुवा जरा कोळी समाजात मोडतात नाही तर बुवा असेच बुवा गेले होते एका कोळीणबाईकडे. कोळीणबाई म्हणतात बाई मच्छी कशी दिलीस ग तर बुवा झाला येणार गावाला मच्छी दाबून बघतोय. आता याला कोण दाबायला देणार आहे मच्छी पापलेट दाबून बघतोय सुरमई दाबून बघतोय तर ती कोळीणबाई तापली. ती कोळीणबाई काय म्हणते अरे वसाड्या तुला घ्यायचंय तर घे ना गप्प पडे मावरा तू दाबून काय बघतोस. मग ती कोळीणबाई काय म्हणते बघा अरे मच्छी पाहिजे ती विकत घे फक्त ठरलेली किंमत दे. अरे मच्छी पाहिजे ती विकत घे फक्त ठरलेली किंमत दे. हात लावण्याआधी विचार कर तू सांगते कोळीण तापून. हात लावण्याआधी विचार कर तू अरे सांगते कोळीण तापून.
मेल्या बघतोस काय असं राहून तुझा बोंबील देऊ काय कापून बघतोस काय असं राहून तुझा बोंबील देऊ काय मी फार नाही आता 2 गाणी घेणार आहे आणि माझी बारी संपवणार आहे. तर मेकअप वरून बुवा मला म्हणाली, आता मला सांगा, मी स्त्री आहे, मी बाई आहे, मी मेकअप साज शृंगार हा करणारच का तुझ्यासारखा मेल्या असा कपडा टाकून येऊ? हा, एक गाणं झालं की वेळेला ए घे बा इकडं खा जरा तिकडं फापडा, इडली चटणी इडली चटणी इडली चटणी. हा हा कपडा बाय हा दे दे बॉय कपडा दे. असा येतोस मेला तू? हा कधी असा असा येतोस बारी? तुला घाम आला का त्याने पुसतोस? हा असा असा मी येऊ काय? असा येऊ नाही, मी अप टू डेट व्यवस्थितच येणार कारण मी लेडीज आहे रे. हा तुला एवढी हौस असेल तर तू पण ये लालीला पावडर लावून म्हणजे पक्का दिसशील. हा तू पण ये ना लाली पावडर लावून. अरे काय मेकअप वर जातोस? तुला बोलायला काही भेटत नाही, मेकअप वरून बोलतोस ते बरोबर ना? मेकअप काय शास्त्र आहे काय? आता इथे बसलेल्या किती लेडीज असतील, त्या घरातल्या लेडीज असतील, मेकअप करणार नाही, मेकअप करत नाही. हा याला किती काळा रेडा आहे बघितलं ना? मी पण काळी आहे, मी स्वतःला गोरी नाही समजत आहे, पण हा पण काळा आहे ना. मग मला तू पण जराशी वाईस भुरी तरी लाव मेला चेहऱ्याला. भुरी तरी लावून ये, त्याला ते चुलीतली राख असेल ती गॅसा एवढी बचागभर आता येताना तशी लावून ये. हा तुम्ही हा द्या, नाही तर एकेकीने जावं ना. त्याचा तो म्हणतो ना, वाट बघतो तुझी जगन्नाथ लाव माझ्या घंट्याला हात. तर मी तर त्याचा घंटा वाजवीनच, पण तुम्ही पण एक एक हात मारून घ्या जाऊन. मेकअप पण करा आणि एक एक हात पण मारून द्या, समजलं? तर तुला मेकअप बिकअप हे फालतू विषय घ्यायचे नाही. घ्यायचं तर भेंडी शास्त्राने नाही तर वाऱ्या करणं सोडून दे काय. म्हणून तुला मी शास्त्राचीच गाणी लावणार. खुळखुळू घुंगराची गाडी आली, लक्ष याचं बघा यज्ञावरी, आक्रोशित
मग हा बुवा उठते आपली जटा, हा बुवा उठते आपली जटा, बसून शिखरावर हा बुवा उठते आपली जटा, बसून शिखरावर शास्त्र गाणार नाही. दक्ष राजाने म्हणजे पार्वतीच्या वडिलांनी जेव्हा यज्ञ ठेवला होता त्यावेळी शंकराचा अपमान केला गेला होता पार्वती समोर आणि त्यावेळी पार्वती त्या यज्ञात सती गेली होती आणि त्यामुळे शंकराचा क्रोध हा अनावर झाला होता म्हणून त्याने आपल्या जटा उपटून त्यामधून वीरभद्र या राक्षसाची निर्मिती केली आणि त्याला दक्ष राजाचं सर्व काही जे यज्ञ सुरू होतं ते नष्ट करण्याचा आदेश दिला. हे बुवा या गाण्याचं शास्त्र आहे म्हणून म्हटलं हा बुवा उठते आपली जटा म्हणजे तू नव्हे शंकर. आता तू स्वतःला शंकर समजत असशील तर मी काय करू शकत नाही. आहे बाई मन तुझी रे जात सख्याला त्याचा केलास आहे बाई मन तुझी रे जात सख्याला त्याचा केलास घात. तेव्हा भावानी सोडली असाल मारली ढुंगणावर दिला. तेव्हा भावानी सोडली असाल मारली ढुंगणावर दिला. भावानी सोडली असाल मारली ढुंगणावर दिला. भावानी सोडली असाल मारली ढुंगणावर दिला.
केली, परंतु मी इथे नसून सुद्धा बुवांच्या प्रत्येक बोलण्याला मला वाटतं मी इथे उत्तर दिलेलं आहे. जर काही चुकी झाली असेल तर ती गोड मनाने माफ करा, पण तरी सुद्धा तुमच्या पुन्हा एकदा मनोरंजनासाठी एक पद घेते. कारण कसं माहिती, मला याची इज्जत काढायला लय आवडते. हा घेणार. अहो पाटील माता ठोकत तुम्ही का बसलाय? बघा, दोन वीर या रणामध्ये कसे पडले तर तुटून. आता जे मी गीत गायलं याच्या आधी ती सुग्रीवाईची कथा आहे. बुवा दोन भावामध्ये भांडणं होती, ती कथा मी गायली. आणि आता सुद्धा कथानात्मकच माझं कवन आहे. दोन वीर या रणामध्ये कसे पडले तर तुटून, पण कळेल मला मध्येच, आला हिजडा फुटून. कळेल मला मध्येच आला हिजडा फुटून. आला हिजडा फुटून. पण